जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती रद्द झालीच पाहिजे आणि तलाठी भरती असो, पोलीस भरती असो किंवा ग्रामसेवकची भरती असो, यामध्ये पुन्हा परत कधीच असा घोटाळा न झाला पाहिजे. यावर कायमस्वरूपी सरकारने याच्यावर तोडगा काढावा आणि IBPS असेल, TCS असेल, यावर पूर्णपणे बंदी आणण्यात यावी. कारण की एवढी सिक्युरिटी किंवा एवढे आमच्याकडून हजार हजार रुपये घेऊन जी हे कॉप्या पुरवतात किंवा पेपर फुटतात आणि 200 मार्काची तलाठी भरती असून 200 पैकी 214 मार्क, 208 मार्क, 207 मार्क कसं काय पडू शकतात? नाही म्हणजे आमची कशा प्रकारे पिळवणूक होत आहे हे थोडं गांभीर्याने घ्या. गोरगरिबाच्या पोराचं रक्त पिळू नका तुम्ही असं पण. कारण 1,000 रुपये तुम्ही घेतलेले आहेत आमच्याकडून. तुमची पेपर फुटी कशामध्ये नाही हो झाली, कायचे पुरावे द्यायचे तुम्हाला? ह्या बातम्या काय आम्ही छापलेल्या आहेत काय पाठीमागच्या? मग नाही काय करायचं हो आम्ही? तुम्ही गोरगरीब मुलांचा एवढा छेड घेऊ नका. याद राखा, वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला जास्त काही टाईम लागत नाही. जे मानसिक गुलाम झालेत ना विद्यार्थी, त्यांना सांगणं आहे, आज माझ्यावर अन्याय होते म्हणून मी बोलतोय. तुमच्यावर अन्याय नाही झाला, तुम्ही केव्हा बोलणार? तुम्ही केव्हा रस्त्यावर? फक्त तुम्ही 18 लाख फॉर्म भरण्यासाठीच येणार का? 10 लाख फॉर्म भरण्यासाठी येणार का? 10.5 लाख जणांना तलाठी भरती दिलेली आहे आणि 10.5 लाख गुणुले 1,000 करा. 1,000 रुपये चलन घेतलेलं आहे प्रत्येकाकडून. कॅल्क्युलेटरमध्ये बसायला का तुमच्या? किती हिशेब यायला? मग हे पैसा कुठं जाते? जाते तर कुणाच्या तिजोरी जाते? सरकारच्या तिजोरी जाते. मग सरकार ह्याचा उपयोग कुठं करते हाय का? ह्याचा काय पता? किंवा 1,000 रुपये भरलाय त्याचा रिफंड आपल्याला काय भेटलाय का? आणि भेटणार पण नाही, त्यांना डायरेक्ट लिहिलेलं आहे वरी नॉन रिफंडेबल म्हणून. मग तुम्ही आम्ही असेच फॉर्म भरीत राहायचे, 1,000 रुपये घालीत राहायचे, असेच घोटाळे करीत जाणार. ज्याच्याकडे पैसे आहेत ते लागत जाणार. ज्याला पोलीस भरती, वनरक्षक भरतीमध्ये 60 मार्क होते त्याला तलाठी भरती 214 मार्क पडतात. ज्याला 66 मार्क आहेत त्याला 201 मार्क पडतात. मला म्हणायचं 200 मार्काची तलाठी भरती आणि 214 मार्क पडलेच कसे हो? म्हणजे हे काहीतरी काय बोलावं आता? TCS आणि IBPS म्हणून आता काय बोलावं ह्यांना? हे असल्या भंगार परीक्षा सगळं रद्द झालं पाहिजे, माहिती आहे का? आणि यावर सरकारला विनंती आहे की यावर परमनंट तोडगा काढा. अशा प्रकारचे जो कॉपी करतंय आणि जो पुरवतंय ज्यामध्ये याच्यावर जो सामील आहे त्याच्यावर STI लावून सर्व सरसकट हे झाले पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. आणि एका पण गरीब विद्यार्थ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. जो खरंच त्या परीक्षेच्या काबिल आहे त्याला जशा पात्रतेनुसार पद मिळायला पाहिजे. असे घोटाळे करून पद मिळत नसतो गोरगरिबाचा. पोरायचं असंच केल्यास काय व्हायचं? त्याच्याकडे 10 आणि 12 लाख रुपये असे तर त्यानं कशाला तलाठी भरतीमध्ये मला यायला असता? आणि पोरायला माझं सांगणं आहे की बाबा तुम्ही 10 लाख तलाठी भरतीचे फॉर्म भरता, पोलीस भरतीला 18 लाख फॉर्म येतात, पुढच्या वर्षी अजून जास्त येतात. मग रस्त्यावर तुम्ही एक डझन पण पोरं येत नाही रस्त्यावर. 2 लाखच पोरं येऊ दे ना. सरकारची काय परिस्थिती होते बघा. आपल्याला काय तोडफाड करायची काय? फक्त निवेदन. संविधान मार्ग आपल्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपल्याकडे राज्यघटना सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना असून तरी विद्यार्थी मानसिक गुलाम होत आहे. त्याला त्याचे हक्कच माहिती नाहीत. स्वतःवर अन्याय झाला तरी सगळ्याला माहिती आहे बरं का माझ्यावर अन्याय झाला बाबा, असं नाही. पण बोलायला येते का कोणी पुढे? सहानुभूती फक्त पाठीमागं द्यायची, आम्ही सोबत आहे, असं आहे तसं आहे. तुम्हाला यावं लागेल पुढे, तुमच्यावर अन्याय व्हायला आहे. फक्त OBC मराठामध्ये त्याच्यावर धावू नका तुम्ही. आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. हे मेन मुद्दे बघा ना तुम्ही. ते तर पाहिजेच, आपल्या हक्काचंच आहे. जसा हक्क त्याला भेटलाच पाहिजे, त्याच काय विषयच नाही. पण हे जे मुद्दे असे केल्यास आरक्षण देऊन तरी काय उपयोग आहे आपल्याला? असं पैशावले भरल्यास गोरगरीब विद्यार्थ्यांना करायचं काय? हे तर आरक्षणाच्या नंतरचा विषय राहिला. आणि आता हे एवढीच परीक्षा आता झाली, इथून पुढे तर काय आता खाजगीच होणार झालं. तेव्हा तर काय विशेष कुणाला काय बोलायचं काम नाही. जेव्हा तू MIDCमध्ये 8 घंटे बेल्टवर 12 घंटे बेल्टवर थांबशील, जेव्हा तू या पाय असा उभा राहावर असा लटलट कापन, तेव्हा तू या डोळ्यातून जर नाही अश्रू आले तर ह्या पाट्याला विचार काय म्हणलो होतो मी. आज तुम्ही स्वतःविषयी बोलाय, तुम्ही स्वतःला फसवायला, स्वतःला खरंच फसवायला. आज महाराष्ट्राचा मधला विद्यार्थी पहिल्यासारखा राहिलेला नाही, एकदम रखडला गेलेला आहे तो. सरकारनं थोडं भेव घातलं की भेट आहे. असंच झालंय ना. एक तर पैसे आपण 1,000 रुपये भरायचे, बरोबर, कोणत्या फॉर्म आला तर भरायचे, रात्र दिवस एक करायची, त्या लायब्ररीमध्ये जाऊन बसू ह्याचं बुडाचा बुगा वाजला बसू. आणि अशा प्रकारचं मागून येते कुणीतरी पैसे देऊन घोटाळा करते, काळा बाजार करते आणि ते लागते.
कामालाच आहे का नाही? 200 पैकी 214 मार्क पडणे. आता सरकारला काय बोलावं गेलं, सरकार म्हणते पुरावे द्या. आम्ही CCTV घेऊन फिरायला सगळं तुमच्या हाताखाली राहावं, आमच्याकडूनच पैसे घ्यायला, आम्हालाच पुरावे मागा तुम्ही. जे आपल्यासाठी लढत आहे त्याला तरी साथ द्या किमान. तुम्ही केव्हा समजणार? तुम्ही 10-10 लाख विद्यार्थ्यांना फॉर्म भरलेत, यावर बोला एक देखील तयार नाही. 4-5 सोडले, बोटावर मॉस ठेवले. ते विठ्ठल कांगणे सर असतील, कराळे सर असतील, सुजादादा आंबेडकर असतील, जे आपल्याला साथ दिले त्यांना तरी साथ द्या ना बाबा, त्यांच्या तरी सोबत राहा. परत असं सरकार आपल्याला अन्याय करणार नाही. इथं काय मी कुणाचं प्रमोशन काय करायला नाही, कारण आपल्यासाठी जे झारपडणारे आहेत लगेच समजत आहे आपल्याला कोण आहे आपण कोण नाही. तर आज माझ्यावर अन्याय व्हायला, मला वेगळं वाटायला, त्याच्यानं बोलायलोय. तुम्हाला वेगळं वाटाय ना का? तुम्ही कवा सावध होणार हो? जागे झोपेतून तुम्ही कवा तुम्हाला कवा जाग येणार? आज तुमच्या उद्या लेकरा बालावर हीच प्रॉब्लेम येणार. आता सगळं प्रायव्हेट, आता इंग्लिश स्कूल वगैरे सगळे व्हायल्यात, ZP शाळा बंद झाल्या. काय राहिलं म्हणजे तुम्ही फक्त बघायची भूमिका घ्यायची. महाराष्ट्रामध्ये काय विद्यार्थी काय जिवंत राहिलाय का नाही? काय मी ह्या पक्षाचा मी त्या पक्षाचा, माझं काम नाही रे माया नेता, मी कसं बोलू काय करू? तुझ्या बापाशी दुसरा कुणी नेता नाही, एवढं लक्षात राहू दे मित्र. जेव्हा तू कंपनीत कामाला जाशील, बाहेर जेव्हा पुण्या मुंबईला येईन, तुला समजल कुणी कुणाचं नसतं म्हणून. माहिती आहे का? जेव्हा स्वतःला काम करावं लागतं, स्वतःला घाम गाळावा लागतो, आणि स्वतःची खायची व्यवस्था होत नाही, कशा प्रकारे उपाशी राहावं लागतं, कशी आपली बेरोजगारी, कशी आपली सोय होत नाही, केव्हा कसं उपाशी राहावं लागतं, कसं एका वडापाववर राहावं लागतं, जेव्हा तुला बाहेर आल्याच्या नंतर कळलं नेमकं पुणे मुंबई काय चीज आहे. तर आता तुझ्याकडं टाईम आहे तर असे धंदे होईलेत. मग असे धंदे होण्यासाठी आपल्याला यावर काहीतरी परमनंट इलाज काढावं लागेल ना. मग जे आपल्याला साथ देते त्याला तरी मदत करा ना कमीत कमी. आणि सरकार काय लय मोठं आहे का? ह्याला काय भ्यायचं? आपण काय चुकीचं बोलायला हो का? अन्याय झालाय ना, मग खरंच अन्याय आहे नाही काय आहे? मग आज तलाठी भरतीत झाला, उद्या पोलीस भरतीत होणार, वनरक्षकमध्ये पण तेच झालं, उद्या ग्रामसेवकला ते होणार, आरोग्य विभागामध्ये ते होणार. तुम्ही बसा फक्त टाळ्या वाजवेत. हे असं नव्हतं व्हायला पाहिजे, तसं नसतं व्हायला पाहिजे. माझी एवढीच विनंती आहे सरकारला, कळकळीची विनंती आहे, यावर सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि जी TCS आणि IBPS आहे तिकडे खाट्यात घाला, ते आम्हाला नाही पाहिजे. पहिली जी ऑफलाईन परीक्षा होती MPSC तर्फे द्या, नसतं कोणाकडून घ्याव द्या. सखोल अजून काय बोलावं, किती सखोल किती आता परीक्षा मला वाटते ती सखोल होतीच का नाही की इथून पुढे ते शिक्षण घ्यावं का नाही घ्यावं. आतापर्यंत जे आपल्या मायबापाने एवढा खर्च केला आमच्यावर, ते काय बिना कामाचं आम्ही शिक्षण घेतलं का? आम्ही येडे आहोत म्हणून शिक्षण घेतलं तेच कळाय ना. आता नेमकं काय करायचं, काय तोडगाच निघाय ना ह्याच्यावर. आता तरी विद्यार्थ्यांना सांगणं आहे की बाबा आता तरी जागे व्हा, आणि कोण आपल्या हक्काचा माणूस आहे त्यालाच निवडून द्या. ठीक आहे? इथं बघा अवघड आहे. येणारा काळ, एवढी महागाई झाली, एवढी महागाई आणि बेरोजगारी तर एवढी वाढली आहे, तुम्हाला कंपनीतसुद्धा काम भेटणार नाही. 12,000 रुपयावर सुद्धा तुम्हाला काम भेटणार नाही. ऐका मी काय सांगतोय, तर असं गाढवासारखं तुम्हाला काम करावं लागेल 12,000 आणि 10,000 रुपयामध्ये, ते पण 10-10 घंटे करावं लागेल. याद राखा काय म्हणतोय. तुम्ही बाहेर खूप कंडिशन बेकार आहे, त्यामुळे अभ्यास करा बाबा, अभ्यास करा. आणि असा कुठं अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध लढा, कारण तुम्ही जर आज लढला नाहीत तुमचं काय खरं नाही बघा. तुमच्या मदतीला कुणीच येणार नाही, स्वतःलाच लढावं लागेल आपल्याला. माहिती आहे का? एवढं लक्षात ठेवा.